हिंगोलीमधून आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत जोडलेत। श्रीधर, हिंगोलीमध्ये काय परिस्थिती आहे? नक्कीच जगदीश, आज हिंगोली महाराष्ट्रामध्ये आज 8 ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते मतदानाला प्रक्रियाला सुरुवात झाली असून त्यामध्ये परभणी असेल, नांदेड असेल आणि हिंगोली असेल, त्यामध्ये विदर्भातील 5 ठिकाणी जे आहे ते मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। आणि या ठिकाणी जे आहे ते पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि मी उभा आहे या बूथ केंद्रावर आणि या बूथ केंद्रावर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या ठिकाणी लाईन लागलेली आहे आणि पोलीस प्रशासनाचा देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत। आणि आपल्यासोबत या ठिकाणी जे झोनल ऑफिसर आहेत ते झोनल ऑफिसर यांच्याशी आपण काही परिष्कार बातचीत करूया की सर मला सांगा तुम्ही की ठीक सांगतो मतदार वगैरेसाठी पाहिजे तुम्हाला लेडी ठीक आपण मला सांगा की मतदार जे आहे ते त्यांना कशा पद्धतीचं आवाहन करणार आहात, काय करणार आहेत सांगा। सर्व मतदार बंधूंना मी झोनल अधिकारी म्हणून विनंती करतो की मतदानाचा हक्क लोकशाहीमध्ये सर्वांनी केलाच पाहिजे आणि सर्वांनी आपले नातेवाईक असो, घरचे असो, सर्वांना एक मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा। आपण या ठिकाणी झोनल ऑफिसरने या ठिकाणी सर्वांना जाहीर आवाहन केलेलं आहे आणि संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांनी जे आहे ते मतदान केलं पाहिजे। आता उन्हाचा पहारा आहे आणि याच उन्हाच्या पहाऱ्यामध्ये देखील आता आज सकाळी पासून या ठिकाणी नागरिकांनी जे आहे ते लाईन लावलेली आहे आणि त्याच मध्ये आता लग्न सराई देखील आहे आणि या लग्न सराईमध्ये नागरिक जे आहेत ते सुरुवातीला मतदान करून जातील की नाही आणि त्यानंतर किंवा लग्न लागल्याच्या नंतर हे मतदान करायला येतील की नाही हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। परंतु एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये 3ही मतदारसंघामध्ये जे आहे ते मराठा समाजाचं या ठिकाणी आंदोलन चालू होतं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते मतदान करण्यासाठी येत आहेत। आता हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी असेल आणि महायुतीची असेल आणि वंचित बहुजन आघाडीच्या असतील, या 3ही नेत्यांनी जे आहे ते उमेदवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रचार केलेला आहे आणि जनजागृती देखील केलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील जनजागृती करण्यात आलेली आहे। जगदीश जी, श्रीधर धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडते। देशात 89 मतदारसंघात आज मतदान पार पडते तर राज्यभरात 8 मतदारसंघात मतदान पार पडते। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। सोबतच हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदारसंघांचा समावेश आहे। या 8ही मतदारसंघात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे। तसंच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सुद्धा प्रशासनाकडून आवाहन केले गेले। सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सर्वच ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद हा दिसतोय। काही ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागायला सुरुवात झाली आहे। रांगेत उभं राहून मतदान करतायत। एकूण 8 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान पार पडते। अकोला, अमरावती, नांदेड, वर्धा, यवतमाळ, वाशिम अशा 8 मतदारसंघात मतदान पार पडतंय आणि या 8ही मतदारसंघात सकाळपासूनच चांगला प्रतिसाद दिसतोय। तर या 8ही मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली गेली आहे। तसंच मतदारांना आवाहन सुद्धा केले गेले। पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का हा घसरला होता। दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढावं यासाठी प्रशासनाकडून आवाहन केले गेले। तसंच संपूर्ण 8ही मतदारसंघात सर्वच ठिकाणी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे।